बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुंबईतील किला कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी। दौंड तालुक्यातील वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव 100% भरला। तलाव भरल्याने 8 गावांसह जलजीवन योजना आणि सिंचन प्रकल्पांना मोठा दिलासा। सायबर फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी तुषार वाजंत्रीला पनवेलमधून अटक। ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 6.5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी करण्यात आली अटक। उजनी धरणाची पाणी पातळी वाढली। पावसामुळे उजनी धरणामध्ये 78 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध। मद्यपी वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई, तर 4 महिन्यामध्ये 1700 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। मुंबई पालिकेकडून 134 अतिधोकादायक इमारतींना नोटीस। रहिवाशांना तात्काळ स्थलांतरित करण्यासाठी नोटीस। सिक्कीममध्ये पावसाचा कहर। आर्मी कॅम्पवर भूस्खलन, 3 जणांचा मृत्यू तर 9 जवान बेपत्ता। 1500 पर्यटक अडकल्याची भीती। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आढळले 2 कोरोना बाधित रुग्ण। दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।